पारंपरिक असे नाही कच्च्या कैरीचे सरबत पाहूया. त्यासाठी नाही कैरीचे पन्ने घेतले मी. तर हे पन्ने कसे बनवले संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ना खाली त्रिकोण दिसतोय तिथे क्लिक करा. तर हे गर हा जो आंब्याचा कच्च्या कैरीचा बनवला आहे तो कसं बनवला आहे पाहण्यासाठी ना खाली त्रिकोण दिलं आहे तिथे क्लिक करा. व्हिडिओ संपूर्ण पाहता येईल. तर हे 2 चमचे घेते मी ग्लासमध्ये. 1 ग्लाससाठी 1-2 चमचे पुरेसे आहे. तर हा गर ना आपण 2 ते 3 महिने साठवून वापरू शकतो. एकदा असा हा गर आपण बनवून ठेवला कच्च्या कैरीचा म्हणजे ना आपल्याला जेव्हा सरबत बनवायचे हे पन्ने बनवायचे तेव्हा हा गर घ्यायचा आहे. पाणी घातलं थंड, मीठ घातलं चवीनुसार, थोडीशी साखरसुद्धा घालू. तर पिठी साखर घेतली होती मी 1 पाऊण चमचा आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून मिक्स करून या ठिकाणी आपले पटकन असे कैरीचे कच्च्या कैरीचे आंबट गोड असे सरबत बनवून तयार. तर उन्हाळ्यात अगदी थंडगार पौष्टिक आणि चवीला भारी असे सरबत बनले जाते. आणि एकदाच बनवून ठेवले म्हणजे फ्रीजमध्ये ना असे पटकन आपल्याला हे कैरीचे पन्ने बनवता येते. पाहू शकता मिक्स केले मी. आणि यामध्ये चिरून ना थोडेसे पुदिन्याची पाने घालूया. आवडीनुसार यामध्ये ना बर्फाचे तुकडे घातले तरीसुद्धा चालणार आहे. तर अगदी ना विकतच्यापेक्षा भारी असा घरच्या घरी आंबट गोड असे सरबत बनले जाते. तर व्हिडिओची लिंक खाली दिली. व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खाली लाईक करून सुजाता किचन मेनू जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या कच्च्या कैरीचे पन्ने नक्की ट्राय करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.